नमस्कार. नमस्कार. मी सुमन महाजन. आपण पाहत आहात सोहळा ज्येष्ठांच्या गप्पांचा. या चॅनलमध्ये आपण ज्येष्ठ नागरिकांच्या आयुष्यातल्या खूप जुन्या आठवणी 50-1 वर्षापूर्वीच्या किंवा 40-1 वर्षापूर्वीच्या अशा त्यांच्या मुलाखतीच्या दरम्यान त्यांच्याकडनं समजून घेत आहोत. त्यांचं त्यावेळेचं आयुष्य कसं होतं, त्या काळच्या काही वेगवेगळ्या घडामोडी किंवा त्यांच्या आठवणीतले काही वेगळ्या गप्पा हे आपण त्यांच्याकडनं ऐकतो. आज आपल्याबरोबर आहेत श्रीयुत अभय वाळवेकर. नमस्कार वाळवेकर साहेब. नमस्कार. वाळवेकर साहेब हे खरं डॉक्टर वाळवेकर आहेत. त्यांनी PhD केलेलं आहे. आज आता ते एका कॉलेजमध्ये शिकवतात आणि तिकडे आपण काय करता तिकडे? मी फार्मसी कॉलेजमध्ये आहे आणि तिथं पोस्ट ग्रॅज्युएट स्टुडंट्सना माझा इंडस्ट्रीचा एक्सपिरियन्स मी शिकवतो तिथं. आय सी. पण हे आता सध्या शिकवतो. बरं. तुमचा जन्म कुठचा? माझा जन्म पिंपरी पुण्यात झालेला आहे. बरं. हां. आणि 1958 साली माझा जन्म झाला. बरं. आणि त्यावेळी माझे आईवडील कानपूरमध्ये होते. बरं. त्यामुळं तर तुमचा जन्म झाल्यानंतर ते आजोळ होतं का तुमचं? हे माझं आजोळ होतं. आणि मग तिथे किती वर्ष राहिलात तुम्ही? नाही, आजोळी फक्त सुट्टीच्या म्हणजे जन्मासाठी म्हणून आजोळी आलो होतो. बरोबर. आणि त्यानंतर मग सुट्टीत वगैरे सुट्टीत म्हणजे उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी पिंपरीला येणं, पुण्याला येणं हे व्हायचं नेहमी. बरं. आणि मग त्यानंतर तुम्ही कुठे शिफ्ट झाला? त्यानंतर वडिलांची नोकरी त्यावेळी कानपूरला होती. माझे वडील कानपूरमध्ये पोस्टल आणि टेलिग्राफ डिपार्टमेंटला होते. आणि त्यावेळी म्हणजे त्यांचं कानपूरला येण्याचं कारण म्हणजे ते माझे आजोबा त्यावेळी तिथं पोस्ट जनरल मास्टर होते कानपूरमध्ये. बरं. आणि त्यांच्या मार्गदर्शनाखालीच त्यांना त्या डिपार्टमेंटमध्ये नोकरी लागली तिथं. बरं. हां. बरं. तिकडच्या काही आठवणी आहेत का? तशा अंधुकच्या आठवणी आहेत. कारण तिथं माझं फक्त पहिलीपर्यंत शाळा झाली. साधारण 6 वर्षापर्यंत तिथं होतो मी. तर शाळेत मग ती जुनी शाळा होती. त्या शाळेच्या बाहेर एक बाई गोळ्या वगैरे विकायची. तर ते घट्ट करून त्यातनं गोळ्या घेणं हे काही संदर्भ आठवतात. अशा बारीक सारीक गोष्टी आठवतात. मग कानपूरला किती वर्ष होता? कानपूरला 6 वर्ष होतो साधारण. म्हणजे 58 ते आम्ही 64 पर्यंत तिथं होतो. आणि नंतर मग आजोबा त्यावेळी मिरजेला स्थायिक झाले होते. बरं. आणि त्यामुळं मग आणि माझे वडील हे 2 नंबरचे त्यांचे चिरंजीव. आणि बाकीचे सगळे त्यांचे चिरंजीव ते म्हणजे सोलापूर, कोल्हापूर या भागात राहायचे. आणि हेच फक्त लांब होते. त्यामुळे आजोबांनी सांगितलं की तू एकटा दूर राहतोस तर आणि माझ्याबरोबर कोणी नाही आहे, तर तू आता कानपूर सोडून मिरजेला ये म्हणून सांगितलं. नोकरी सोडली आणि आपलं सर्व्हिस सॅक्रिफाईस केलं. आणि वडिलांसाठी म्हणून, कारण की त्यांना बघायला कोण नव्हतं जवळ, म्हणून त्यांच्यासाठी म्हणून ते मग मिरजेला रिलोकेट झाले सगळे. असं झालं ते. बरं. म्हणजे आता उलटं होतं. आता आजी आजोबांना जावं लागतं, पण हे वडिलांसाठी म्हणून सगळं सोडून त्याग केला आणि ते तिथं आले. ते सगळं. मग ते तिकडे काय करत होते आजोबा? मिरजेला? नाही, वडील तुमचे? माझे वडील मग पोस्टल डिपार्टमेंटमध्ये त्यांनी ट्रान्सफर घेतली. मग म्हणजे ते पोस्टल टेलिग्राफमध्ये होते आणि सगळी सिनियरिटी सॅक्रिफाईस करून तिथं पोस्टल डिपार्टमेंटला आले. म्हणजे त्यांची पोस्टातली नोकरी कंटिन्यू झाली, पण झोन चेंज झाल्यामुळे त्यांचं बरंच नुकसान झालं. पण वडिलांसाठी म्हणून त्यांनी ते सहन केलं ते. बरं. पण मग तिकडचं काही आहेत कशा वेगळ्या गोष्टी आता मिरजेच्या गोष्टी म्हणजे मग थोडंसं माझ्या आजोबांच्या गोष्टीपासून सांगायला काय हरकत नाही तुम्हाला. कसं झालं की आजोबांचा आमच्या बालपणावर खूप मोठा प्रभाव आहे. तर मला या क्षणी माझ्या आजोबांविषयी तुम्हाला शेअर करायला जास्त आवडेल. नक्की. माझा आजोबांचा जन्म साधारण 1901 साली झालेला. आणि 1901 साली झालेला. आणि त्या काळी 16 वर्ष. आणि त्या काळी ते साधारण म्हणजे असं संकेश्वरच्या गावात होते. त्यांचे वडील शेती वगैरे करायचे, घरी शेती वगैरे होते. पण हे सध्याच्या जिद्दीवर शिकले आणि त्या काळी ते BA संस्कृत आणि इंग्लिशमध्ये झाले. आणि त्या शिक्षणामुळं त्यांना गव्हर्नमेंटची सर्व्हिस मिळाली
बरं. आणि ते पोस्टल डिपार्टमेंटमधनं इतक्या मोठ्या पदावर गेले की शेवटी ज्यावेळी ते रिटायर झाले त्यावेळी ते पोस्ट जनरल मास्टर होते. आणि त्या काळी भारतात तशा 6च पोस्ट होत्या आणि त्यापैकी एक ते होते. म्हणजे 6 वेगळ्या रिजनल ऑफिसेसमधले हे 6 पोस्ट. हे 6 ते त्यापैकी एक होते हे. बरं. आणि पण त्यामुळं त्यांची अशी सारखी बदल्यासारख्या व्हायच्या, कारण काय ते पूर्ण भारतभर हो हो हो. त्यांचं हिंडण झालं. पण रिटायर झाल्यानंतर मग ते संकेश्वरला आले. मग संकेश्वरला आल्यानंतर त्या एवढ्या दगदगीमुळं किंवा हवामान बदलल्यामुळं त्यांना शेवटी मग TBचा त्रास सुरू झाला. हो. पण त्या काळी TBवर उपचार होता. TBच्यावर उपचार होते. कर्मधर्म संयोगानं काय झालं की शंकेश्वर जवळच घटप्रभा म्हणून एक TB सॅनिटरियम होतं ब्रिटिशांचं त्यावेळी. बरं. मग त्यावेळी त्यांनी तिथं संकेश्वरला जवळ होतं, मग जाऊन येऊन घेणं म्हणजे ट्रीटमेंट घेणं त्यांना इझी होतं त्यावेळी. पण त्यांनी ती मग ट्रीटमेंट घ्यायला सुरुवात केली. पण काही काळ लोटल्यानंतर डॉक्टरनी सांगितलं की हे जरा थोडच्या पुढच्या स्टेजला गेलेलं आहे आता, तर तुम्हाला आता मिरजेला जावं लागेल. मग घटप्रभेला त्यांनी किती वर्ष ट्रीटमेंट घेतली? त्याच्यानं एक 2-3 वर्ष त्यांनी ट्रीटमेंट घेतली. मग डॉक्टरांना लक्षात आलं तर ते म्हणले की तुम्ही आता हे सगळं इथलं हवामान तुम्हाला सूट होणार नाही, तर मिरजेचं हवामान तुमच्यासाठी योग्य आहे. आणि तिथं एक मिशनरी TB सॅनिटरियम आहे चांगलं, तर तुम्ही तिथं जा. तर मग आजोबांनी ठरवलं की ठीक आहे आता सगळं, कारण काय प्रकृतीसाठी आणि सगळ्या मुलांनी वगैरे पण सगळ्यांनी सजेस्ट केलं की तुम्ही आता मिरजेला जाणं योग्य आहे. मग आता मिरजेला तर सगळं नौखो गाव, तसं नौखो गाव मागचं कारण असं की फक्त आजी तिथली होती, तेवढीच फक्त एक जुजबी ओळख मिरज या गावाची. पण फक्त आता आरोग्यासाठी म्हणून त्यांना मिरजेला यायचं ठरवलं त्यांनी. मग संकेश्वरमधली सगळी जमीन वगैरे विकली आणि ते जे काही सगळं होतं त्याने आपल्या बहीण भावांना सगळं वाटून टाकलं आणि आपल्यापुरतं जे काही थोडं होतं ते घेऊन ते मिरजेला आले. त्यावेळी सांगायचे की आम्ही आलो त्यावेळी पुरसंड्या घेऊन आलो होतो, म्हणजे गव्हाचं पीठ थोडे कपडे 2-4 ट्रंका घेऊन ते इथं आले. आणि त्यांनी मिरजेत आपलं नवीन आयुष्य चालू केलं. म्हणजे वयाच्या 60व्या वर्षानंतर त्याने आयुष्य चालू केलं नवीन तिथं. आणि त्यानंतर मग आता आणि ही गोष्ट अशी झाली की मग वडिलांना त्यांनी जवळ बोलवून घेतलं. मग मिरजेला साधारण मी 6 वर्षाचा असताना 1965 साली मिरजेला आलो. तर आजोबांच्या जवळ राहिल्यामुळं त्यांचा आयुष्यावर इतका प्रभाव होता की एक आयुष्यात कसा चॅलेंज स्वीकारावेत किंवा बदललेल्या परिस्थितीला कसं सामोरं जायचं हे त्यांच्या प्रत्येक गोष्टीतनं शिकायला मिळालं. मग ही अशी शिकवण इव्हन आजच्या पिढीने घेण्यासारखी, अगदी घेण्यासारखी. म्हणजे स्वतःचं गाव सोडून यायचं, सगळं सोडायचं, तिथं सगळं जमीन जुमला सगळं सोडायचं, इथं यायचं आणि शिरस्थावर व्हायचं. मग त्यांनी आपल्या शिक्षणाच्या जोरावर त्यांनी इथल्या ओळखी वाढवल्या आणि मग त्यांनी सराफीचा व्यवसाय चालू केला. त्या काळात त्यांनी होमिओपॅथीचं शिक्षण घेतलं आणि होमिओपॅथी शिक्षण ह्याच्यासाठी नाही, म्हणजे ह्याच्यासाठी नाही, सर्व्हिससाठी नाही किंवा इन्कमसाठी नाही, तर आजूबाजूच्या लोकांना होमिओपॅथीची औषधं देता यावीत त्यापुढे जनकल्याणासाठी त्यांनी मग आजूबाजूचे लोक यायचे, ते सगळे औषधं वगैरे घेऊन जायचे. घरात एक अशी औषधाची पेटी असायची, काही झालं तर आम्हाला घरातल्यांना पण ते द्यायचे तशी. म्हणजे नंतर मग त्यांनी स्वतःच्या हिमतीवर एक जागा इथं विकत घेतली आणि स्वतःचं घर बांधायचं ठरवलं त्यांनी. तर त्या ह्याच्यात त्यांना इतके अनुभव आले आणि त्या प्रत्येक घटनेत मी साक्षीदार होतो, म्हणजे मी सहभागी होतो. त्यामुळं त्यांचा तुम्ही त्याच्यात सहभागी? कारण घरात कसं झालं की वडील कामाला जायचे आणि आजोबांबरोबर असल्यामुळं त्यांच्या आजोबांचे सहवास माझा असायचा. मग ते त्याचं संस्कृत मी शिकलो त्यांच्याकडून, किंवा घराचे व्यवहार आहेत त्यावेळी जाणं, किंवा बाजारात जायचं असेल तर ते बरोबर घेऊन जायचे आणि ते गोष्टी शिकवायची. ही वस्तू कशी निवडायची, ही वस्तू कशी घ्यायची, ह्याचं योग्य दाम काय आहे किंवा ही किंमत कशी काय योग्य आहे. ते लोणी घेताना सुद्धा शिकवायचे आम्हाला की लोणी घेतल्यानंतर बाजारात लोणी यायचं विकायला, तर ते मिसळलेलं आहे की नाही बघण्यासाठी हातावर असं घासून बघायचं आणि ते सांगायचे की हे योग्य लोणी आणि हे मिसळलेलं लोणी. कसं ओळखायचं? ते त्याचा थर बसतो. पाणी जर राहिलं त्यात तर ते मिसळलेलं लोणी समजायचं आणि नुसतं तेलाचा तवंग आला, तेलाचा थेर दिसला ना तर ते ताजं आणि योग्य प्युअर लोणी असं. तर असं इतक्या साध्या गोष्टीतनं त्यांनी, पण हे लोकांना माहित नाहीये. या गोष्टी म्हणजे आज लोकांना ही गोष्ट समजेल, अगदी समजेल. येस इन पब्लिक अगदी ही गोष्ट आहे. म्हणजे या गोष्टी ज्या अजून त्या रुजलेल्या आहेत ना मनात. मग त्यांनी घर बांधायला सुरुवात केल्यानंतर
आता घर बांधायचं म्हणजे ते सगळं नवीन सगळं अनुभवतो. मग एका मित्राला त्यांनी कॉन्ट्रॅक्ट दिलं. तर कॉन्ट्रॅक्ट दिल्यानंतर त्याच्यावर विश्वास ठेवला पूर्ण, की बाबा तू हे आहे, हे जुनं घर होतं, तो मोठा संस्थानिकाचा वाडा होता. मग तो वाडा पाडायचा, आम्हाला त्यांनी घर बांधून द्यायचं आणि उरलेली जागा त्यांनी घ्यायची. म्हणजे त्याला फार फायद्याचा सौदा होता तो. पण त्याची नियत फिरली आणि त्यांनी काय केलं, ते जुनं त्यातलं सामान होतं. पूर्वीचे वाडे इतके मोठे होते, जबरदस्त आणि प्रशस्त असायचे. त्यामुळे जवळजवळ 300 ट्रक माती निघाली, जवळजवळ 20 ट्रक्स लाकूड निघालं. आता त्या लाकडावरून एक गोष्ट आठवली, तर आजोबांचं लक्ष असायचं नेहमी. ते सकाळी जायचे, बघायचे कोण सुतार काय काम करतो, काही टंगळमंगळ करतो का. तर असं एकदा लाकूड कापत असताना तो सुतार ओरडला, आजोबा हे काहीतरी वेगळं आहे आणि फार छान वास येतो आहे. ते आजोबांच्या लक्षात आलं. मग त्यांनी ते बरोबर कापून घेऊन खाली घेतलं, तर ती चंदनाची तुळई होती. बरं, तर मग तुळई होती. संपूर्ण तुळई म्हणजे 20 फुटी आणि जवळजवळ 8-9 इंच डायमीटर असलेली ती तुळई होती. साधारण किती किलो असेल ती? आता म्हणजे त्या काळी त्याची किंमत, म्हणजे आता मला एक्झॅक्टली किंमत नाही सांगता येणार, पण तो कॉन्ट्रॅक्टर म्हणाला, तुम्ही हे जर विकली तर मी तुम्हाला घर फुकट करून देतो सगळं. इतकी त्याची किंमत होती. बरं. आजोबा म्हटले, नाही, हे माझ्या तत्वात बसत नाही. मग त्यांनी काय केलं, स्वतः उभारले, ती तुळई त्याच वेळी त्याच्याकडनं छोटे छोटे तुकडे करून घेतले आणि त्यांनी सांगितलं की हे तुकडे आपण आपल्या आजूबाजूच्या देवळात देऊ, किंवा हे गुरुजी लोक असतात किंवा आपल्या संस्थानात आपल्यातली जे लोक आहेत ते घरी दररोज देवपूजा करतात, त्यांना ते चंदन उगाळण्यासाठी आपण त्यांना द्यायचं. यातला एकही पैसा मला नको आहे. म्हणजे देवानं दिलेलं ते सगळं देवाचा प्रसादच म्हणायचा ना तो. असं करून त्यांनी दिलं. या साध्या गोष्टी आहेत ना, त्यांनी त्यातनं खूप शिकवलं आम्हाला. आणि त्या काळी आत्ताच्या मानाने त्या काळी चंदनाचा वगैरे वापर खूप होता. पण मध्यमवयस्कांना ते असं, म्हणजे आपल्या लोकांना की चंदन असं मिळणं म्हणजे ते एक मोठं लॉटरी असल्यासारखं झालं. पण त्यांना काही मोह नाही ठेवला त्यांनी, त्या लोभ नव्हता ठेवला नाही आणि ते सगळं त्यांनी लोकांना देऊन टाकले. ते देण्याची जी वृत्ती आहे ना, ती कशी असावी हे शिकवलं. म्हणजे तेच म्हणलं ना की कारण त्यांचे सरावाचे व्यवहार बघायचे, लोक यायचे, अडलेले असायचे, पण त्यांनी कधीही अवाजवी कधी त्यांच्याकडनं फायदा घेतला नाही. दुसऱ्यांनी एखाद्याने त्याच्यातनं काही कमाई केली असं. म्हणजे एक जण होता, तो गेला आणि जवळजवळ 5 वर्षानंतर तो त्याचं सोनं मागायला आला परत. तर त्यावेळी ते तसंच होतं आणि जुन्या काळी जी गोष्ट ठरली ती ना, त्याच ह्याने त्याच्याकडनं तेवढे त्याचे व्याज घेतलं. म्हणजे त्या साध्या गोष्टींना त्यांनी खूप गोष्टी शिकवल्या मला. आपणही त्याच्यातनं घेण्यासारखं आहे, खूप गोष्टी घेण्यासारख्या आहेत. आणि त्याप्रमाणे म्हणजे इतकं शिस्तप्रिय होते, कडक पण होते. आम्हाला जेवताना कसं जेवायचं, कसं नियम पाळायचे, या सगळ्या गोष्टी शिकवल्या. त्याचबरोबर आयुष्यातला एखादा काही वेगळा असं सांगू शकतो म्हणजे त्यांचं समजूत काढायची, त्यांची जी काही शिकवण्याची जी वृत्ती होती किंवा त्यांची कला होती. तर कसं झालं की ज्यावेळी आम्ही पहिल्यांदा आलो, कॉन्फरन्स ज्यावेळी आलो त्यावेळी मी 8 वर्षाचा होतो आणि आपल्याकडे कसं 8 वर्षाच्या आधी मुंज केली तर मुहूर्त बघावं लागत नाही. आणि माझ्या 2 चुलत भावांची आणि माझी मुंज करायचं ठरलं. तर नेहमी आपण तिघांची मुंज करत नाही, मग चौथ्याची मुंज, म्हणजे चौथा मग कोण, तर आमच्याच ओळखीपैकी ते गरीब कुटुंबातले होते. तर मग त्या मुलाची त्यांनी आमची चौघांची मुंज, त्यातला चौथा तो एक होता आणि त्यांच्याकडनं एक पैसा घेतला नाही. त्यांचं सगळं आपल्या घरातलं कार्यासारखं त्यांना करून दिलं. आणि ती मग त्या दिवशी त्यावेळी कसं असायचे की संध्याकाळी मग गावात वरात काढायची आणि वरात काढून मग देवाला जायचं. आणि बग्गी असायची, घोड्याची बग्गी असायची. तर मग ती बग्गी सजवायची कशी, तर त्यावेळी प्लास्टिकची फुलं वगैरे काय नसायची, तर कागदाची फुलं बनवायची आणि त्याच्या माळा लावायच्या, बग्गीला लावायच्या. आणि ते असं मग ते बग्गी वरात चालू असताना एक छोटीशी पावसाची हलकी सर आली आणि ते सगळं रंगीत पाणी आमच्या अंगावर पडलं. मग आम्ही चौघही असे हुरमुसले झालो. आपले एवढे छान कपडे कसे झाले. अरे ते म्हणाले, मग त्यांनी सांगितलं, अरे छान झालं, पण देवानं तुम्हाला प्रसाद दिलाय, हे रंग जरी आशीर्वाद आहे समजा. म्हणजे साध्या गोष्टीतनं सुद्धा कसं त्याची म्हणजे पॉझिटिव्ह ॲटिट्यूडनं कशा गोष्टी बघायच्या हे त्यांनी शिकवलं. मग त्यातनं मग शाळा सुरू झाली आमची, शाळेतनं शिकलो. तर त्यांच्या आठवणीपैकी एक गोष्ट सांगायची म्हणजे की ते शिस्तप्रिय इतके होते. ध्यानधारणा करायचे. संध्याकाळी ज्यावेळी नवीन घर बांधलं त्यांनी घरातल्या वरच्या मजल्यावर एक ध्यानधारणेसाठी एक मेडिटेशन म्हणतो आपण त्याला, तर धारणा करायची. आणि बरोबर संध्याकाळी 6 वाजता जायचे, अर्धा तास ध्यानधारणा करायची, गुरुचे ध्यानधारणा करायचे आणि म्हणजे त्यांचा जो नियमबद्ध जो दिनक्रम होता ना, कधी त्यात त्यांनी तडजोड केली नाही.
इतकी की आयुष्याच्या शेवटच्या दिवशीसुद्धा त्यांनी सकाळी सांगितलं की आता मला काही हे वाटत नाही, तर तुम्ही पहाटेची वेळ होती, ती पहाटे उठायची. तर त्यांनी ते उठले, त्यांनी स्वतःचं हांतरून स्वच्छ केलं, चादरी वगैरे करून जागेला ठेवल्या, बसले आणि सगळ्यांना घरातल्यांना बोलले, या म्हणे आता आज माझ्याबरोबर तुम्ही भजन म्हणा सगळ्यांनी. हां, आणि भजन म्हणायला सुरुवात केली आणि त्यांना ते लक्षात आलं. तर मग आम्हाला ते त्यांच्या बाबतीत जाणवलं वडिलांना की त्यांना घरघर लागली आहे. तर त्यावेळी त्यांनी सांगितलं, नको जो अनंता तू बस इथं, असं करून त्यांनी ते श्रीराम श्रीराम म्हणत होते. आणि त्यावेळी त्यांनी एकत्र म्हटलं आणि त्यावेळी त्यांनी हळूहळू आपलं म्हणजे अशा जाताना सुद्धा कोणाला त्रास नाही दिला, स्वतःची शिस्त व्यवस्थित ठेवली, दिनक्रम व्यवस्थित ठेवला. तर ह्या ज्या काही गोष्टी आहेत ना, या गोष्टी फार दुर्मिळ आहेत आणि मी स्वतःला भाग्यवान समजतो की असा आशीर्वाद, मी एक आशीर्वाद रूपी आम्हाला ते शिक्षण मिळालं आणि आमच्यात राहिलं. खरंच तुमच्या शाळा किंवा कॉलेजमधल्या काही वेगळ्या किस्से किंवा आनंददायी काही एखादी गोष्ट सांगू शकाल का? शाळा म्हणजे आता असं मिरज हे गाव कसं होतं की अति सुधारलेलं पण नव्हतं आणि कसं असायचं की एक सामाजिक बांधिलकी एक होती. आता आमचा एक वाडा होता, तर वाड्यामध्ये मग आजोबांनी शेवटी काय केलं की आता तो कॉन्ट्रॅक्टर पळून गेल्यानंतर त्यांनी काय केलं, स्वतः बांधकामाचं शिकले ते आणि त्यांनी स्वतःची 4 माळे घरं बांधून घेतली स्वतःच्या देखरेखीखाली. त्यावेळीसुद्धा मग आम्हाला त्यांनी शिकवलं बाजारात जायचं कसं, लाकूड कसं शोधून काढायचं, चांगला वखाराचा स्वस्त दर कुठं मिळतो, मग ते लाकूड घेऊन कसं यायचं, मग सुताराला कशा इन्स्ट्रक्शन द्यायच्या, असं करून त्यांनी स्वतः म्हणजे इज अ BA, सिम्पल BA, पण त्यांनी इंजिनिअरिंग आजही सांगतो की 65 वर्ष झाली. आता आम्ही ते घर रिनोव्हेशनसाठी काढलं आहे, पण तो हे म्हणतो की जे या पद्धतीने घर बांधून घेतलं आहे अप्रतिम म्हणतो. म्हणजे त्या काळी स्वतःच्या दूरदृष्टी ठेवून त्यांनी जी घरं बांधली ती आजही अजून घट्टमुट्ट आहेत असं सांगायचं. म्हणजे तुम्ही त्यांच्याकडे व्यवहार पण शिकलो. त्यांनी शिस्त शिकली, कशा दूरवर जाऊन प्रत्येक गोष्टीचा विचार करायचा हे शिकले, सगळं हे शिकवलं. तुम्हाला तुमच्या पुढच्या आयुष्यात फार उपयोग. पदोपदी जाणवतं की आपण हे शिकलो, आपण असं का वागतो, ज्यावेळी प्रश्न पडतो आपण दुसऱ्यांपेक्षा वेगळे कसे, तर ते आजोबांचे आशीर्वाद आहे आणि या गोष्टी आम्ही शिकलो म्हणून या गोष्टी पुढे आल्या असं. आणि शाळेचं तुम्ही संदर्भ म्हटला तर शाळेत कसं असं होतं की शाळेत अभ्यास करणं हे जे काय होतं, पण घरी आल्यानंतर ते विचारायचे की आज काय शिकवलं बाबा, तुला कुठल्या विषयात तुला आवडतं. तर संस्कृत विषय जसा थोडासा क्लिष्ट, थोडा समजून घेणं अवघड नवीन असायचा, तर ते घरी येऊन श्लोक शिकवायचे आणि ते म्हणजे मी तुला अभ्यासातलं काही शिकवणार नाही, मी तुला व्यक्तिरिक्त शिकवतो. तर मला अजूनही आठवतं की त्यांनी कृष्णाचं आम्हाला हे होतं, काहीतरी स्टांजा होता, एक श्लोक होता, तर त्याच्यापेक्षा दुसरा अधुरम मधुरम तो जो आहे ना, तो त्यावेळी त्यांनी शिकवलेला आणि मग त्याचा उच्चार कसे करायचे तसं करून शिकवून द्यायचे. नंतर इंग्लिशचं महत्त्व पण समजून सांगितलं आम्हाला. संध्याकाळी म्हणजे वडिलांना सुद्धा सांगायचे आणि आम्हाला सुद्धा की दररोज संध्याकाळी बातम्या ऐका तुम्ही. तर त्यावेळी रेडिओवर बातम्या असायच्या, तसं रात्री 9च्या इंग्लिशच्या बातम्या त्या आम्हाला कंपल्सरी ऐकायला पाहिजे. तर त्यावेळी ज्यावेळी ते आम्ही शिकलेलो ते आजही त्याचा खूप फायदा होतो. असं तुमच्या आयुष्यातल्या खूप महत्त्वाच्या काही गोष्टी सांगितल्या की खरंच अनोख्या आहेत त्या आणि अशा गोष्टी क्वचित ऐकायला मिळतात आणि असे अनुभव देखील फार कमी लोकांना असतात. तर अशा गोष्टी ऐकणं आमचं भाग्य आहे किंवा TV वरची जे ऐकतात किंवा चॅनलवरती जे ऐकणारे आहेत त्यांच्यासाठी हा वेगळा अनुभव आहे. तर आज आपण ऐकलं डॉक्टर साहेबांकडनं त्यांच्या आयुष्यातले काही अनुभव. असेच आपण अनुभव माझ्या इतर मुलाखतींमध्ये 16 ज्येष्ठांच्या गप्पांचा या चॅनलवर ऐकणार आहात. बघत राहा माझं चॅनल. आधी तोपर्यंत हे तुम्हाला आमच्याकडून एक छोटंसं टोकन. धन्यवाद. आणि हे केअर फाउंडेशनकडनं तुम्हाला एक रोप आहे, जास्वंदीचं रोप आहे. ते एन्व्हायरमेंटवरती काम करतात.
हे मिस्टर मयूर आहेत. ओके. याचं तुम्ही झाड लावा. ओके, त्याला अवश्य छान अवश्य फुलं अवश्य येतील. अवश्य ओके, अवश्य. थँक्यू. थँक्यू ओके, धन्यवाद. आत्तापुरतं धन्यवाद. भेटू लवकरच परत. धन्यवाद. थँक्यू.